राज्यातील रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाची शिल्लक समग्र योजना 2 ही 50% हिस्सा केंद्र शासनाचा, 25% राज्य शासनाचा आणि उर्वरित 25% शेतकऱ्यांचा असतो। 2021-22 पासून या योजनेचे अनुदान शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाही। अखेर केंद्राने 2024 मध्ये आपला निधी राज्य सरकारकडे पाठवून दिला आणि राज्य शासनाने 31 मार्च 2025 पर्यंत शासन निर्णय निगमित केला, पण तरी सुद्धा संचालक रेशीम यांच्या बेजबाबदारपणामुळे निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचला नाही। त्यामुळे 415 शेतकरी या लाभापासून वंचित राहिले। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या घामाचा पैशावर डल्ला मारणाऱ्या या रेशीम संचालकांची बेईमानी आता उघड झाली आहे। आता प्रश्न पडला, हा गोंधळ फक्त हलगर्जीपणामुळे झालाय की कुणाच्या सांगण्यावरून शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिसकावून जातोय? शेतकऱ्यांना सरकारला पैसे द्यायचं ठरवलं, निधी मंजूर झाला, पण या बाबू लोकांनी निधी परत लावून दिला। ही शुद्ध शेतकरी विरोधी चाल आहे आणि आम्ही ही चालू देणार नाही। आता रेशीम संचालकांना हाकलायला लागेल। आम्ही फक्त चौकशीच्या गप्पा ऐकणार नाही, न्याय झाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू। आम्ही समजावून सांगतोय, पण जर दुर्लक्ष केलं तर समजून घ्या, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आम्ही मागे हटणार नाही। आम्ही माननीय राज्याचे मुख्यमंत्री वस्त्र उद्योग मंत्रालयाला पत्र देखील पाठवलेले आणि हे त्यांना कळवलं आहे।